नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जाहिरात आहे लिपिक पदासाठी. यामध्ये नागपूर खंडपीठ तसेच औरंगाबाद खंडपीठ यांचा देखील समावेश आहे. तिथे देखील काही जागा काढण्यात आलेल्या आहे. तर संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, की नेमकी शैक्षणिक पात्रता काय आहे, ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होत आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील, फीची पद्धत कोणती आहे, तर डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्हाला जर पेपर क्रॅक करायचा असेल तर त्यासाठी सराव हा अत्यंत उपयोगाचा असतो. म्हणूनच आपण लिपिक तसेच शिपाई पदासाठी सराव पेपर बॅच लॉन्च केलेली आहे. यामध्ये तुम्हाला 51 सराव पेपर लिपिकसाठी तसेच 51 सराव पेपर शिपाई पदासाठी सर्वच्या सर्व पेपर हे नवीन पॅटर्नवर आधारित मिळतील. तुम्हाला जर यासाठी नोंदणी करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 7350037272. लिपिकसाठी फी आहे ₹149 आणि तसेच शिपाईसाठी फी आहे फक्त ₹99 इथे तुम्हाला लिपिकचे 51 पेपर तसेच शिपाईचे सुद्धा 51 सराव पेपर मिळत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुम्ही या बॅचचा फायदा घेऊ शकता. परीक्षेच्या पूर्वी परीक्षेची तयारी इथून तुम्ही करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. इथे आपण थेट जाहिरातीवर आलेलो आहोत आणि यामधील माहिती तुम्ही पाहू शकता, की ऑन द डाटा सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम ॲस्पिरंट म्हणजे फॉर्म जो आहे तो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ते पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी क्लिअर केलं. इथे तुम्ही पाहू शकता, की क्लर्क पदासाठी तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे, तरच फॉर्म भरू शकता. जागा जर आपण पाहिल्या तर सुरुवातीला आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे. इथे आपल्याला दिसतात टोटल नंबर ऑफ वॅकंट पोस्ट आणि 2 वर्षात होणाऱ्या जागा म्हणजे नेक्स्ट 2 इयरमध्ये किती पदं रिकामे होतील, सध्या किती रिक्त आहे त्याची माहिती इथे त्यांनी दिली. त्यानंतर जे काही दिव्यांग असतात हँडिकॅपसाठी त्यांच्या जागा सुद्धा यामध्ये दिलेल्या आहेत. सिलेक्शन लिस्ट सध्याची म्हणजे सध्या किती विद्यार्थी निवडले जातील त्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आणि वेटिंग लिस्टवर किती विद्यार्थी घेतले जातील त्याची सुद्धा माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. पेमेंट जर आपण पाहिलं तर यास 10 लेव्हलचं पेमेंट आहे. 29,200 हे तुमचं बेसिक राहणार आहे. मॅक्झिमम 92,300 या ठिकाणी लागू राहील. तसेच इतर जे काही भत्ते वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला मिळत असतात. यामध्ये बॉम्बे हायकोर्ट जर आपण पाहिलं तर सिलेक्शन लिस्ट आहे 797, वेटिंग लिस्ट आहे 200. त्यानंतर नागपूरचा बेंच पाहिला 166. इथे पाहू शकता तुम्ही भविष्यात रिक्त होणाऱ्या जागा. सध्या 159 जे आहेत ते सिलेक्ट लिस्टमध्ये राहतील आणि 40 जे आहेत ते वेटिंग लिस्टवर राहणार आहे. नंतर औरंगाबाद बेंच जर आपण पाहिलं तर यामध्ये भविष्यात रिक्त होणार आहे 336. सध्या 323 जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट केले जाणार आहेत आणि तसेच 81 जे काही उमेदवार आहेत ते वेटिंग लिस्टवर ठेवल्या जातील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा याची निवड तुम्ही करू शकता. त्यामुळे ह्या जागा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. नंतर जर आपण खाली आलो तर एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. सर्वात प्रथम सुरुवातीला एज लिमिट दिली. कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही ओपनमधून असाल. आणि जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून येत असाल, मग एस-सी असो, एस-टी असो, ओ-बी-सी असो, तर तुम्हाला आणखी यामध्ये 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि जे काही कर्मचारी असतील कोर्टाचे त्यांना वयाची अट लागू नाही. नंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजेच शैक्षणिक पात्रता, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट. यामध्ये मस्ट पोसेस युनिव्हर्सिटी डिग्री म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. जे लॉ होल्डर डिग्री असतील म्हणजे लॉची डिग्री ज्यांच्याकडे आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी यामध्ये सांगितलं. पण कमीत कमी तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेचे असले तरी देखील तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर पहा पुढे त्यांनी सांगितले दुसरी पात्रता ती म्हणजे इंग्लिश टायपिंग पाहिजे आपल्याला आणि तीही 40ची. कितीची? 40ची इंग्लिश टायपिंग आपल्याकडे असणं गरजेचं आहे. 2 पात्रता त्यांनी यामध्ये सांगितलेल्या आहेत. खाली नोट वगैरे दिलेली आहे, की जर तुमची टायपिंग झालेली असेल तर तुम्ही कॉम्प्युटरमध्ये प्रगत आहात असं समजलं जाणार आहे. जर जीसीसी टीबीसी मधून तुम्ही जर टायपिंग केलेली असेल तर. आणि जर तुमच्याकडे कॉम्प्युटरची डिग्री वगैरे असेल तर तरीही तुम्हाला कॉम्प्युटरचा जो काही कोर्स असतो त्यामधून सूट देण्यात आलेली आहे अशी माहिती आपल्याला खाली त्यांनी दिली. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स दिलेले आहेत ज्यासाठी आपण इलिजिबल आहोत किंवा नाही हे यामधून कळतं. सर्वात प्रथम त्यांनी सांगितलेलं आहे, की महाराष्ट्राचं डोमिसाईल आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इंडिया हॅज अ डोमिसाईल आणि महाराष्ट्र स्टेटचं डोमिसाईल आपल्याकडे असणं कंपल्सरी आहे. तर इथे ज्यांच्याकडे डोमिसाईल आहे ते फॉर्म भरू शकतात. नंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी, की तुमच्यावर कोणताही खटला दाखल नसावा किंवा तुमच्या विरोधात जे काही फौजदारी खटले असतात आपले तेही प्रलंबित नसावे अशी माहिती त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. नंतर खाली जर आपण आलो, कारण की जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत तेच आपण या ठिकाणी बघतोय. स्क्रीनिंग टेस्ट जर पाहायची झाली म्हणजे आपला पेपर, तर त्यासाठी आहेत 90 मार्क्स. सुरुवातीला 90 मार्काचा आपला पेपर होणार आहे. यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. कमीत कमी 45 गुण आपल्याला घ्यावे लागतील आणि मराठीचे असतील 10 मार्क्स. त्यानंतर इंग्लिशसाठी आहेत 20 मार्क्स. जनरल नॉलेजसाठी आहेत 10 मार्क्स. त्यानंतर जनरल इंटेलिजन्ससाठी आहेत 20 मार्क्स. नंतर अर्थमॅटिक्ससाठी आहे 20 मार्क्स. नंतर कॉम्प्युटरसाठी आहेत 10 मार्क्स.
असा तुमचा पेपर जो आहे तो एकूण 90 मार्कांचा होणार आहे आणि हाच पेपर तुम्हाला टार्गेट करावा लागेल. जे विद्यार्थी पेपर क्वालिफाय करतील तेच पुढच्या टप्प्यात जाणार आहेत. जे विद्यार्थी पेपरमध्ये डिस्क्वालिफाय होतील ते पुढच्या टप्प्यासाठी जाणार नाही. पुढचा टप्पा जर आपण पाहायला गेलो तर पुढचा टप्पा आहे टायपिंगचा. सर्वात प्रथम आपला होणार आहे पेपर जो की आपल्याला टार्गेट करायचा आहे आणि तो क्वालिफाय करायचा आहे. दुसरा टप्पा आहे टायपिंगचा. यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे 20 गुण. टायपिंगसाठी आहेत 20 गुण. परीक्षा जी होती आपली ती होती 90 गुणांची आणि त्यानंतर जर तुम्ही टायपिंग क्वालिफाय झाले तर वायवा घेण्यात येतो तो म्हणजे 40 मार्कांचा. तर असे एकूण 90चा पेपर, 20ची टायपिंग आणि 40चा वायवा अशा पद्धतीने पेपरचा पॅटर्न किंवा परीक्षा पद्धती तुमची राहणार आहे. टायपिंगबद्दल थोडक्यात इथे त्यांनी माहिती दिली. तसेच इफ द कॅन्डिडेट फेल्स इन द टायपिंग टेस्ट शी विल नॉट बी कन्सिडर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. म्हणजे टायपिंगमध्येही तुम्ही जर फेल झाले तर तुम्हाला क्लर्क पदासाठी तुमचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी यामध्ये सांगितलं. सिलेबस जर पाहायचा असेल तर डिटेलमध्ये सिलेबस तुम्ही पाहू शकता. याच सिलेबसला धरून पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणूनच पेपर महत्त्वाचा आहे. सुरुवातीला आपल्याला पेपरलाच टार्गेट करायचं आहे. त्यानंतर टायपिंग टेस्ट आणि सर्वात शेवटी होईल आपला तो म्हणजे वायवा. सिलेबस तुम्ही पाहू शकता. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ती ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे. तिथूनही तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर आता हे झालं याच्याबद्दल पेपरबद्दल. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला फी किती भरायची आहे तर ₹1000 फी भरावी लागेल लिपिक पदासाठी. शिपाई पदासाठी सुद्धा 1000 आहे. तो तुम्ही सेपरेट फॉर्म भरू शकता. लिपिक पदासाठी सुद्धा ₹1000 फी आहे आणि जे विद्यार्थी फी जी आहे कंप्लीट करतील त्यांचाच फॉर्म ग्राह्य धरण्यात येईल असंही त्यांनी यामध्ये सांगितलं. फॉर्मची जर सुरुवात आपण पाहायला गेलो तर 15/12 पासून फॉर्म सुरू होत आहे. 5 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे 15 डिसेंबरपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे आणि शेवटची तारीख आहे 5 जानेवारी. 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता. खाली फॉर्मबद्दल आणखी त्यांनी माहिती दिली की कसा फोटो वगैरे अपलोड करायचा, कशी साईन अपलोड करायची, कुठे तुम्ही फॉर्म भरू शकता. वेबसाईटसुद्धा त्यांनी दिलेली आहे. ऑनलाईन फी जी आहे SBI पेमेंट मार्फत सुद्धा आपण भरू शकतो आणि त्यानंतर दिलेले आहेत डॉक्युमेंट जे की आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी लागतील. सध्या त्याची गरज नाही आहे. सध्या तुम्ही जे काही तुमची डिटेल्स आहेत ती भरू शकता. पण जेव्हा परीक्षा पास झाले त्यानंतर टायपिंग टेस्ट पास झाले नंतर जर तुम्ही वायवा पास झाले तर तुम्हाला वायवामध्येच म्हणजे टायपिंग टेस्ट पास झाल्याच्या नंतर जेव्हा तुमची मुलाखत घेतली जाईल त्यावेळी तुम्हाला सर्वच्या सर्व कागदपत्रे ही मूळ प्लस झेरॉक्स स्वरूपात त्या ठिकाणी सादर करावे लागतील. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. जे काही आपले एज्युकेशन क्वालिफिकेशनचे कागदपत्रे आहेत तसेच कास्ट सर्टिफिकेट वगैरे आहे ते इथे त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ग्रॅज्युएशन प्लस इंग्लिश टायपिंग तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. संपूर्ण माहिती जवळजवळ आपण पाहिली. काही माहिती राहिली असेल तर कमेंट करून नक्की विचारा. कमेंटचा रिप्लाय देण्यात येईल आणि त्यासोबतच काही तुमचे प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.